14 ऑगस्ट 2026 मराठी सिनेमा फ्रेम पाहिला. छान आहे. वेगळंच थोडंसं नागराज मंजुळेचं आहे आणि त्याच्यात अमेय वाघ पण आहे आणि ओव्हरऑल विचार करायला लावणारा सिनेमा आहे. इमोशनल तर आहेच, छान आहे पण. नागराज मंजुळे एक क्रॉनिकलमध्ये एक सिनियर रिपोर्टर असतो आणि फोटोग्राफर असतो. आणि म्हणजे त्याचं लाईफ हेक्टिक असतं. तसं तो म्हणजे तो खूप प्रोफेशनल असतो आणि आपल्या कामाला महत्त्व देत असतो. त्याच्या पुढे इमोशन्स वगैरे रिलेशन्स एवढे महत्त्वाचे नसतात. आणि त्याच्यामुळे त्याच्या बायकोचं आणि त्याचा 6 वर्षापूर्वी डायव्होर्स झाला असतो. 2 मुली असतात त्याला. पण आता त्याची बायको एका दुसऱ्या माणसाबरोबर राहत असते किंवा लग्न केलं असतं तिने आणि आता ते लोक लंडनला जाणार असतात ठेवून, म्हणजे सोडून सगळं. त्याच्यामुळे तो अजूनच डिस्टर्ब असतो. म्हणजे आधीच त्याचं डोकं तापट वगैरे दाखवलेलं आहे आणि त्यात पुन्हा ह्या अशा गोष्टींमुळे तो डिस्टर्ब असतो. अशातच नवीन अपॉइंटमेंट्स करता त्या क्रॉनिकलमध्ये मुलं येतात ते. तर त्याच्यातला अमेय वाघला तो सिलेक्ट करतो. सिलेक्ट म्हणजे काय, लगेच तो म्हणतो चल हा इन्सिडेंट झालाय, चल फोटो घ्यायचे आहेत. आणि मग त्या क्राईम सीनवरच ते लोक पोचतात. म्हणजे आंदोलन असतं थोडक्यात. एका आयुक्ताला तोंडाला काळं फासलं असतं वगैरे वगैरे, मोर्चा असतो सगळं. तर छान म्हणजे त्यांनी फोटो घेतलेले असतात. तर तो इम्प्रेस होतो. तो म्हणतो ठीक आहे, म्हणजे करायला लागतो का. मग अशातच आणखीन मग त्यांची एक टीम असते. इतरही त्यांचे जे फोटोग्राफर किंवा फ्रीलान्सर असतात ते असे भेटायचे नागराज मंजुळेकडे. त्यांचे ड्रिंक्स गप्पा वगैरे व्हायच्या. क्रॉनिकल मधलीच एक मुलगी ह्याच्याबरोबर जात असते एकदा दोनदा रिपोर्टिंगला. तर मग अमेय वाघचं तिचं जमतं जरा. तिने पण आधीच स्पष्ट केलेलं असतं की मला इथे राहायचं नाहीये, मला दिल्लीत अशा अशा ठिकाणी जायचं आणि पुढे शिकायचंय. तर अमेय म्हणाला असं ठीक आहे, बघू आपण पुढे, आता तर फ्रेंडशिप तर ठीक आहे, पुढचा पुढे विचार करू. अशाने अमेय वाघ रिलॅक्स असतो तसा. मग अशातच आणखीन एकदा हा त्याला रिपोर्टिंगला पाठवतो नागराज मंजुळे. एका ठिकाणी सुसाईड झालेले असते आणि त्या क्राईम सीन म्हणजे त्या सीनवर जाऊन काढ. तर हा बघूच शकत नाही ते डेड बॉडी आणि ते सगळं घाण वास सुटलेला वगैरे. बाहेर येऊन तो उलट्या करतो. तरी पण एक दोन त्याचे फोटो बाहेर आल्यानंतरची, प्रेताला घेऊन आल्यानंतर त्याचा कबुली जवाब वगैरे, कबुली जवाब नाही म्हणजे सुसाईड नोट वगैरे, सगळ्यांचे फोटो काढतो. म्हणजे असं चालू असतं त्याचं. मग तेवढ्यात एकदा हे येतं सडनली यांच्या इथे की आम्हाला नको आहेत रिपोर्टर्स, कमी करायचे किंवा फोटोग्राफर्स. तर नेमकं अमेय वाघच नवीन लागला असतो, त्यालाच काढतात. तर हा खूप म्हणजे आक्रोश करतो नागराज मंजुळे की नाही याला काढायचं. पण शेवटी नाईलाज असतो. तो म्हणतो ठीक आहे, मी बघीन दुसरीकडे. मग तो दुसरीकडे अप्लाय त्याचं करणं सुरू असतं आणि त्याला दिल्लीला जॉब पण मिळतो. पण अजून जॉईन व्हायला त्याला तिथे वेळ असतो. तर तो अचानक एका गावात तिथल्या भूकंप होतो आणि घरं पडतात आणि बऱ्याच कॅज्युअल्टी होतात. तर नागराज मंजुळे तिथे जातो आणि चालू असतं त्याचं फोटो काढणं वगैरे इतकं. तर तेवढ्यात तो, आणि रात्र मग ते लोक तिथेच घालवतात, सकाळी काही फोटो घ्यायचे असतात म्हणून. तर सकाळी हा अमेय वाघ तिथे पोचलेला असतो आणि तो म्हणतो सर मला कळलं की तुम्ही इथे आलेत आणि मलाही म्हणजे बघायचंच होतं काय झालं काय नाही. आहेत म्हणे मला अजून 2-3 दिवस जायला. तर म्हटलं चला हे काम पण करूया, म्हणून तो तिथे फोटो काढत असतो. आणि मग हा इन्सिडन्स होतो आणि एक ह्या रिपोर्टर्स लोकांचं आणि फोटोग्राफर्सची एक अवॉर्ड सेरेमनी असते की ज्याच्यामध्ये पहिल्या 3 म्हणजे आधी तर एक्झिबिशन टाईप लावतात बेस्ट फोटोचं, ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांनी. आणि त्याच्यात पहिला दुसरा तिसरा असा नंबर असतो. तर तिथे पहिल्या 2 नंबर करता तिसऱ्या आणि दुसऱ्या करता तर दुसरे कोणीतरी असतात आणि पहिला नंबर नागराज मंजुळेचा हे होतो. आणि मग जेव्हा ते डिस्क्लोज करतात
फोटो त्याचा फ्रेम ती, तर त्याच्यात माय लेकी म्हणजे निजल्यासारखा दिसत असतात. त्या मुलीच्या हातात फावली पण आहे, म्हणजे ते दबून त्या जिथे भूकंप झाला असतो तिथला सीन असतो तो. तर ते पाहून एकदम अमेवाक शॉक होतो, कारण त्यांनी त्या म्हणजे जेव्हा नागराज मंजुळेंनी फोन केला असतो की इथे कॅज्युअलिटीज आहेत आणि ॲम्ब्युलन्स पाठवा, तर जवळपास 1.25 तासांनी ॲम्ब्युलन्स आलेली असते. आणि ॲम्ब्युलन्स आल्यानंतर जेव्हा त्यांना स्ट्रेचरवरून खाली उतरतात, तर ती लहान मुलगी मध्ये धुकधुकी आहे असं डॉक्टर बघतात आणि तिला हे आर्टिफिशियल रेस्पिरेशन द्यायचा प्रयत्नही करतात, आणि ती थोड्या वेळाकरता जागी होते पण लगेच मरते. म्हणजे जर वेळेवर तिला मिळाली असती ट्रीटमेंट तर ती जगू शकली असती. तर त्याला हे म्हणजे सहन होत नाही की इतक्या वेळ होता, मग सर काय करत होते. मग तो जाऊन सरांशी बोलतो, म्हणजे सर अवॉर्ड मिळालं, सगळं ठीक आहे, तुम्ही प्रोफेशनल आहात, नेहमी तुम्ही म्हणता की आपल्याला आपलं लाईफ फ्रेममध्ये अडकवून ठेवायचं नाही, असं तसं, आणि केव्हा काय होईल सांगता येत नाही वगैरे, सगळं सगळं कबूल. पण तुम्हाला इतका वेळ होता, तुम्हाला थोड्या वेळही असं वाटलं नाही की आपण बघावं जिवंत आहे का ती, नाही तिला म्हणजे मिळू शकते का ट्रीटमेंट वगैरे. म्हणजे असं तो बरंच हे बोलतो, म्हणजे नाखुशी आपली व्यक्त करतो तो. तर आता इकडे नागराज मंजुळेला ते मग फील होते खूप. आतापर्यंत तो कधीच कोणाचं मनावर घेत नसतो, पण आता त्याला ते एकदम जाणवते, कारण त्याची बायको पण सांगत असते, म्हणजे शेवटचं भेटतात तेव्हा तो बघतो की त्या दोघी मुली त्या नवीन वडिलांबरोबर किती खेळीमेळीने प्रेमाने वागतात ते, आणि त्याच्याजवळ कोणी यायलाही तयार नसते, तो गिफ्ट घेऊन गेला असतो पण तरी नाही, म्हणजे त्याचा नुसता इगो आणि याच्यामुळे सगळे दुरावलेले असतात. मग त्याला तेही जाणवतं की आपण किती लांब गेलोय आपल्या फॅमिलीपासून, बायकोपासून, आणि आपला हा स्वभाव काय बदलणार नाही, आणि आपण खरंच खूप मोठी चूक केली. कारण तो नेहमी सांगायचा, ऍक्सिडेंट झाला काही झाला तरी आधी अमेय वाघ म्हणायचा, असं कसं म्हणे, आधी पेशंट जो पडलाय त्याला जिवंत आहे म्हणजे आहे नाही ॲम्ब्युलन्सची हे करायचं, मग फोटो नाही नाही म्हणे, आधी प्रोफेशन, आधी फोटो काढायचे, मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं वगैरे, असे म्हणजे प्रकार दोघांचे चालू असतात डिस्कशन्स नेहमी. पण आता ते याला जाणवतं नागराज मंजुळेला की आपण खूप चुकलो आयुष्यामध्ये, आणि तो फक्त एक मेसेज करतो की मी काय करतो हे मला माहित नाहीये, चुकीचं करतोय की बरोबर, पण आता याच्या पुढे आपली भेट होणार नाही वगैरे, असं काही ते तो हे करतो. आधी 2 मिनिटं अमेय वाघला कळतच नाही काय, मग एकदम त्याला क्लिक होते की अरे बापरे, हे जीवाचं बरं वाईट तर नाही करून घेणार, म्हणून तो धावत पळत निघतो, पण ते ऑफिसमध्ये नसतात. मग तो त्यांच्या घरी जातो, पण वेळ गेलेली असते. त्यांनी गळफास लावून घेतलेला असतो, आपला जीव घेतला असतो. इतकं त्याला वाईट वाटतं अमेय वाघला की आपण त्यांना वाचवू शकलो नाही. तिथेच तो रडतो, डोकं धरून बसतो, आणि मग एकदम त्याला काय क्लिक होते काय माहिती. तो एक फोटो तिथे काढतो आणि मग दाखवलंय की पुढल्या वर्षीची अवॉर्ड सेरेमनी आहे आणि अमेय वाघला पहिलं प्राइज मिळते, आणि जेव्हा डिस्क्लोज करतात कुठलं फ्रेम आहे त्याची, कुठला फोटो आहे, तर त्याचा स्युसाईडचा फोटो असतो नागराज मंजुळेचा, फक्त अर्धा चेहरा आणि वरचा भाग फक्त गळफास, आणि एक्झॅक्टली भिंतीवर त्याच्यासमोर तीच फ्रेम असते जी त्याला पहिलं अवॉर्ड मिळालं असतं. त्या दोघी मायलेकी झोपलेल्या आहेत आणि त्याच्या खाली म्हणजे दबून मेल्या आहेत, आणि तिथेच सिनेमा संपतो. तर म्हणजे खूप तसं घेण्यासारखं आहे त्याच्यातनं, आणि खूप छान प्रेझेंटेशन केलंय. आवडला मला सिनेमा.